We are discussing environment and social work. जो पार्ट आपण प्रिव्हियस इयरला आपण जे काही पाहिलेलं आहे ज्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे environment and social work. बरोबर. मग त्याला सांगून हा पार्ट कनेक्टेड असल्यामुळे आपण हा पार्ट घेण्याचा किंवा हा जो काही environment and social work या संदर्भात आपण डिटेल्स पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण संपूर्ण बाबी डिस्कस केलेल्या आहेत की नेमकं ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण जसं कशा पद्धतीने रोल प्ले करायचा आहे आणि सोबतच जोही डिझास्टर मॅनेजमेंटचे टू टाइप्स आपण डिस्कस केले त्यामध्ये त्याचे इम्पॅक्ट ह्युमन लाईफवर कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने त्यांना सहन करावं लागतं या संपूर्ण बाबी डिस्कस करू. बरोबर या संदर्भात या टॉपिक संदर्भात आपण आता या डिस्कस करू. पार्ट बघणार आहे आणि एन्व्हायरमेंट अँड सोशल वर्क यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहे तर क्लॉज कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस एन्व्हायरमेंट संदर्भात किंवा ह्युमन लाईफवर त्याच्या पद्धतीचा कशा पद्धतीचा परिणाम होतो यावर potential impact on human and women's and marginalized and poor and indigenous people, indigenous communities. वेगवेगळ्या पदार्थ याची बाबीच आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट काय आहे वन differential impact on main म्हणू शकतो आपण indigenous people. Then Haji. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंट इन द ह्युमन राईट्स. ओके ह्युमन राईट्सवर एन्व्हायरमेंट कशा पद्धतीचे परिणाम होतात त्याही बाबतीत आपल्याला एन्व्हायरमेंट राईट्स एन्व्हायरमेंट मुवमेंट अँड सोशल वर्क. आपल्या भारतामध्ये काय झालेले आहे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटच्या किंवा एन्व्हायरमेंट कनेक्टेड काय झालेले आहे वेगवेगळ्या मुवमेंट्स
and then what आपण करणार ओके कॉन्सिक्वेन्सेस सुरुवातीला कॉन्सिक्वेन्स अभ्यास कॉन्सिक्वेन्सेस इमॅजिन जो पर्सन असतो याच्यावर काय होतं इम्पॅक्ट होत असल्याचा किंवा त्या बाकीचा परिणाम पडत असल्याचा आपल्याला पाहायला then impact on when just community बिलॉंग करतात माझी एक उपेक्षित गट आहे ज्या गटाला पूर्वीपासून सुरक्षितता मिळालेली नाही आहे त्यांच्यावर सुद्धा या एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्याला ह्युमन राईट्स आहे आपले जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे या कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये काय केलेलं आहे तर त्या संदर्भात संपूर्णपणे डिक्लेअर केलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इको मुवमेंट आहे टेहरी धरणासंदर्भात त्यानंतर नर्मदा बचाव आहे अशा काही वेगवेगळ्या काय आहेत तर वेगवेगळ्या मुवमेंट्स घडलेल्या आहेत आणि ते कशाची इंटरलिंकेज आहे रिलेटेड आहे तर ते एन्व्हायरमेंटशी तर गरजेचं आहे बघूया फर्स्ट काय आहे एन्व्हायरमेंट कॉन्सेप्ट कशा आजूबाजूला जेही घटक असतात त्या घटकांचा आपल्याला डोळ्यासमोर आपल्याला येतं त्यामध्ये आपण पर्यावरणाची डेफिनेशन त्या दोन्ही घटकाचा अभ्यास करणे म्हणजेच आपण त्याला पर्यावरण असं म्हणत असतो तर जैविक सजीव वगैरे ते आपण ही सगळं आहे ते सगळं काय वेगवेगळे खनिज जे झाड ते काय आपल्याला ते पाहायला पर्यावरणाचा अभ्यास जैविक अभ्यास म्हणजे environment refer to the natural field surrounding that affected human life and including air, water and land त्यानंतर फ्लोरा आहे fauna आहे and human made structures okay त्यानंतर environment issue such a climate pollutions आहे climate change आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे बरोबर आहे त्यानंतर जो वेगवेगळे
ते आपल्याला काय मिळतं, एन्व्हायरमेंट संदर्भाची इश्यू आपल्याला पाहायला मिळतात. त्याही बाबीचा इम्पॅक्ट ह्युमन लाईफ किंवा ह्युमनचं बिहेवियर चेंज करण्यामध्ये किंवा ह्युमनची जी लाईव्हलीहूड आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल आहे, सोशल सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करतात. त्याचा आपल्याला एन्व्हायरमेंट ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पण बघा सोशल प्रोफेशनल कनेक्ट टू सोशल जस्टिस अँड ह्युमन राईट्स अँड ह्युमन, बरोबर आहे. आपल्याला आपण यासाठी करतो तसं पण आपल्याला एन्व्हायरमेंटचा अभ्यास करायचा असतो तर आपण कशामध्ये अभ्यास केलेला असतो, तो आपण अभ्यास केलेला असतो एन्व्हायरमेंट या टॉपिकमध्ये किंवा एन्व्हायरमेंट स्पेशल एक सब्जेक्ट आहे. सोशल वर्क रिलेटेड आपण हा अभ्यास करतो आहे तर त्यामागचा हा आपला ऑब्जेक्ट आहे की एन्व्हायरमेंट मध्ये येणारा जो जैविक घटक आहे आणि अजैविक घटक आहे या ह्युमन परिणाम होतो, बरोबर आहे. हा म्हणजे बरोबर गरजेचा आहे जेणेकरून तुम्हाला बघा माहिती आहे की नॅचरल कॅलॅमिटी असो किंवा मग ह्युमन मॅनमेड कॅलॅमिटी असो त्याचा परिणाम की ह्युमनचं नेचर त्यावर आपल्याला बरोबर. त्यासाठी आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे बघा, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, जागतिक तापमान वाढत त्याचाही इम्पॅक्ट फ्लडसारखा हा जे काही वादळ होत असतं याचा इम्पॅक्ट आपल्या ह्युमन लाईफवर कशा पद्धतीने होतो हे आपण काय केलेलं आहे डिस्कस केलेलं नेमकं. तर आपल्याला आता रोजगार आपल्याला इकॉनॉमिकल सोर्सेस आपले चालले जातात, आपल्याला सोशली आपण कुठेतरी डिस्टर्ब असे वेगवेगळे व्हॅल्यू आपल्या वेगवेगळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अफेक्टेड पाहायला मिळतात. म्हणून काळजी नाही संपूर्ण गोष्टीचा इंटरलिंकिंग गोष्टीचा त्याची काळजी अशा पद्धतीने जर म्हणजे जे आपल्याला सांगतात त्यामध्ये मग एन्व्हायरमेंटमध्ये व्हेरियस इकोझोन आहे, इकोडोन आहे, त्यानंतर इकोसिस्टीम आहे, अशा वेगवेगळ्या मेन आहे जे त्यामुळे आपण त्यानंतर ते संपूर्ण गरजेचं आहे त्या संदर्भात गरजेचं बघा. तर तुम्हाला आपल्या इथून जो फिरायला त्यामध्ये आहे परत घडक संपूर्ण फंक्शन त्यामध्ये त्यामध्ये तृतीय प्रायमरी त्याला आपण कन्सिडर केला जातो. Then त्यांना काय करतात त्यांना त्याला पण काय म्हणतात सूर्य वृक्ष म्हटलं जातं, बरोबर. ह्या गोष्टी
काय काय स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात ते दुसऱ्या काय अवलंबून असतात त्याला तर सर्वच गोष्टी त्यांना स्वयंपोषी आपण म्हणू शकतो तर दुसऱ्या अन्न सुद्धा तयार करण्याचा काय म्हणतात प्रयत्न करतात. हे झालं मासाहारी आणि गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे अशा फूड चेन असतं ते फूड चेन थोडक्यात मी तुम्हाला सांगते आणि मग नंतर आपल्या सोशल रिलेटेड बाबी आहे सर्वात महत्त्वाचं आहे विघटक विघटक असणं आपल्या पृथ्वीवर खूप गरजेचं आहे बरोबर आहे? तर विघटक त्याला सांगतात त्याला विघटक म्हणतात ईस्टर्न म्हणजे माहिती आपल्याला की सर्वात महत्वपूर्ण जर घटक असेल तर ते घटक आहे अमीर आणि शर्करा आहे नायट्रोजन निषेचन घटक आहे किंवा वाघ आहे सिंह आहे ते काय आहे कीस्टोन कन्सेप्ट मध्ये ते येतात तुम्ही लक्षात ठेवा पेपरला नीट झाल्याला सहज प्रश्न विचारला जाऊ शकतो कीस्टोन मध्ये काय कीस्टोन मध्ये कोणते घटक येतात सर्वात महत्वाचं काय आहे कीस्टोन 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 यामध्ये वाघ आहे मध्ये केलं तर बघा आपण या दोन एरिया आहे दोन्ही एरियामध्ये आपण दोन वर्षांनंतर केल्याच्या नंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले ओके काय होऊन जाईल छोट्या प्रमाणात आणि एखाद्या प्राण्याचं एखाद्या जैवइंधनाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होईल त्यासाठी बागायती जी जगण्याचे राज्य आहे त्यांचं अन्न असल्यामुळे त्याला होऊन जाईल त्याची संख्या नियंत्रित आणि व्यवस्थित ठेवण्याचा काय केला जाईल प्रयत्न केला जाईल त्यानंतर काही घटक असे असतात की जे लवकर पुसले जात नाही बरोबर प्लास्टिक सारखा घटक काय असतं की वर्षानुवर्ष वर्षांमध्ये परंतु जर विघटक असेल तर आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये ते काय करतात तर एकमेकांना त्याला कुजवण्याची प्रक्रिया करून आणतात जेणेकरून ते पण घटक काय आहे महत्वाचे आहेत. म्हणून त्याला विसरून वगैरे अशा वेगवेगळे काय आहे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आहेत की ज्यामुळे जे काही आहे ह्या शेतीमध्ये जसा महत्वाचा वापर होतात आणि नायट्रोजन फिक्सेशन करतात कारण की ऑब्विसली भारतामध्ये किंवा केला 71% काय आहे पण पण जे काही आहे माणूस प्राण्याला सॉरी वनस्पतींना नायट्रोजन गरजेची असते नायट्रोजन खूप गरजेचं असतं परंतु प्राणी वनस्पती हे स्वतः नायट्रोजन घेऊ शकत नाही त्यासाठी जे काही प्रोसेस करून घेण्यासाठी वेगवेगळे जे बॅक्टेरिया आहेत वेगवेगळे जीवाणू आहे जे ऍझोटोबॅक्टर वगैरे आहेत किंवा असे की वेगवेगळे जे आहे नीलहरित आहे त्यांचे पण काय आहे महत्वपूर्ण योगदान त्यामध्ये देतात तेव्हाच ते झाड जे आहे अन्न तयार करून म्हणजे सगळं प्रत्येकाचा हा बघ देखील म्हणजे ओके हे झालं आपल्याला आता इको वेगवेगळ्या संस्था आहेत परिसंस्थांचा अभ्यास जलीय परिसंस्था वेगळी आहे मृदा वनस्पती परिसंस्था वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि कुठवर आहे पुढचे आपण बघू ओके मला दोन बरोबर तुम्ही किंवा जमीन या संदर्भात
या ठिकाणी थोडासा थोडाफार प्रमाणात जमीन आहे आपल्याला पाहायला मिळतं. या प्रमाणात आपल्याला जंगल विभागाचे या पाहायला मिळतात. याला सुंदरबन जे एरिया आहे या एरियामध्ये पाहायला मिळतं. देन आहे त्याला आपण आणि हा पर्याय तुमच्याशी थोडक्यात काय करते आहे डिस्कस करते आहे. सबसे इम्पॉर्टंट त्यामध्ये तो त्यामध्ये गव्हर्नमेंट या पद्धतीने पुढची तर पुढची असं त्याच्याला फेमस सकाळी व्यवस्थित चालत म्हणून तुम्हाला माहिती आहे की त्या संस्था घ्यायची असेल किंवा खूप प्रॉब्लेम्स क्रिएटेड झालेले असेल तर अशा वेळेस काय त्याची संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केल्या जाते. त्यावेळेस त्यांना संरक्षण प्रोव्हाइड केलं जातं. त्यामध्ये आपण सांगू शकतो की जसं फॉर एक्झाम्पल ज्यामध्ये आपण सांगू शकतो की राष्ट्रीय उद्याने त्यांच्या संरक्षणासाठी बफर झोन संदर्भात काय केलं जातं तरतुदी केल्या जातात. अशा पद्धतीने म्हणजे हे साखळी आहे अशा पद्धतीने बाबी आहेत. हा बाबीत अभ्यास करणं खूप गरजेचे आहे. कुठे की इकोझोन आणि मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की नेमकं तो पर्यावरणाशी कनेक्टेड आहे आणि हा भाग तुम्ही अभ्यास करताना गरजेचा आहे. त्याला म्हणतात की ज्यामुळे मॅंग्रोव्ह वनामुळे किंवा खाडीच्या वनामुळे प्रदूषण किती झालेलं आहे आपल्या एरियामध्ये हे आपल्याला अभ्यासता येतं. एक त्याला पोल्युशन डायरेक्टर किंवा पोल्युशन निदर्शक असं म्हटलं जातं. कशाला की मॅंग्रोव्ह वने किंवा खाडीच्या वनाला म्हटल्या जाते. जेव्हा जर एखाद्या एरियामध्ये प्रदूषण जास्त झालेलं असेल तर तेव्हा ते मॅंग्रोव्ह वने किंवा खाडीचे वने या ठिकाणी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवू शकत नाही. यावरून ते लक्षात येतं की इथे काय झालेलं आहे पोल्युशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अशा पद्धतीने अभ्यास करता येतो हे आपण अभ्यास केला. आता आपण नेक्स्ट पॉइंट आहे थोडक्यात तुम्हाला सोशल वर्क काय आहे तर वेगवेगळे सोशल वर्क पर्यावरण ऑब्जेक्ट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. उद्देशाशिवाय काहीही होणार नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्ट आणि वेगवेगळे आपण बघून घेऊया. फर्स्ट अवेअरनेस अवेअरनेस बरोबर ते ना नॉलेज नॉलेज असं गरजेचं आपल्याला शकतच नाही.
देन आपण स्किल डेव्हलप पार्टिसिपेट that's very other then and change for the utilization for the skin and त्यांना further तर कुठेतरी जंगलतोड होते आहे डिफॉरेस्टेशन आपण म्हणत असतो होत असेल तर त्या ठिकाणी आपण ऍज अ ह्युमन म्हणून आपल्याला माहिती आहे की पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये awareness जेव्हा समाजामध्ये पसरवणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की याच्यामध्ये जैविक घटक आहे जे अजैविक घटक आहे खूप महत्वपूर्ण आहे त्याशिवाय नाही. आपण माहिती आहे वेगवेगळ्या जागृती केल्या जातात वेगवेगळे परिषदा झाल्या स्टॉप वसुंधरा परिषद आहे बरोबर आहे रिओ 1992 मध्ये झालेली त्या परिषदा अशा वेगवेगळ्या संदर्भात मी करार झालेला आहे मॉन्ट्रियल करार आहे अशा वेगवेगळ्या करार झाले. ह्या करारामुळे किंवा ज्या अग्रीमेंटमुळे पर्यावरण वाचणं खूप गरजेचं आहे सोबतच आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे ऍक्ट वेगवेगळे वेगवेगळे पर्यावरण वेगवेगळे ऍक्ट सुद्धा करायला पाहिजे आपल्याला ते आपल्या याच्यामध्ये आपण आणलेले आहेत संरक्षण व्हावं बरोबर आहे तर बघा अवेअरनेस सगळे शकतो अवेअरनेस शकतो वेगवेगळे किंवा वेगवेगळे आपल्याला प्रोग्राम ऑर्गनाइज प्रोग्राम ऑर्गनाइज सुद्धा काय करता येतं की अवेअरनेस करता येते त्यानंतर आपण सांगू शकतो की वेगवेगळे स्लोगन वगैरे किंवा पर्यावरण डे वगैरे 5 जून 5 5 जून हा पर्यावरण जातं पर्यावरण दिन ते पण माहिती असतं आपल्याला कळतं. तर त्याने मी तुम्हाला पर्यावरण 30 मार्च बावीस तेवीस पाणी पिणे आणि पाणी तिला हवामान बदलल्यामुळे तिला क्षयरोग झाला. एक ट्रिक्स आहे जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्हाला एक विचारलं जातं केला जातो रामसर करार किंवा रामसर दिवस म्हणून कधी साजरा केला जातो 2 फेब्रुवारीचा आहे बरोबर त्यानंतर चिमणी दिवस कधी साजरा केला जातो हवामान दिवस कधी साजरा केला जातो बरोबर आहे क्षयरोग दिवस कधी साजरा केला जातो त्यानंतर आपलं HIV एड्स 1 डिसेंबरला साजरा केला जातो असे वेगवेगळे दिवसासंदर्भात तुम्हाला विचारल्या जातं कदाचित त्याची थीम सुद्धा विचारल्या जातं की 20 वेगवेगळ्या परिषदा होतात त्या परिषदेमध्ये त्यांची काय केलं जातं ते ठरवल्या जातं आणि त्या संदर्भात हे सांगतात. 30 मार्च संधीचं पण खूप महत्त्व आहे. जर चिन्ह नसेल तर ते की आपण अन्न साखळी आहे किंवा त्याचं अस्तित्व कुठेतरी नष्ट होऊ शकतं. मला माहिती आहे की कशा कमी होण्यामागची कारणं काय असू शकतात वेगवेगळे कारण आहेत पण सर्वात महत्त्वाचं जर आपण कारण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळे काय झालेले आहे टावर निर्मिती झालेली वेगवेगळे रेडिएशन त्यामुळे रेडिएशन त्यांच्यावर इम्पॅक्ट होत असते आणि त्यामुळे त्यांची डेथ होत असते हे आपल्याला माहिती आहे तर चिमणीचं संरक्षण करता यावं चिमणीला महत्व देता यावं यासाठी 30 मार्च दिवस असतं चिमणी काय झाली वनात त्यामुळे चिमणी वनात चिमणी म्हणाली की पाणी पिली पण पाणी पिल्यानंतर त्याला हवामान
ज्या प्रोग्राम अंतर्गत डॉट्स नावाचा जो प्रोग्राम आहे सर्व्हिसेस टीव्ही पेशंटना टोटल दिलेला आहे इरेडिकेशन आपल्याला भारतावर करायचं आहे. ह्या बाबी लक्षात ठेवणं काय आहे खूप गरजेचं आहे. नोट डाऊन करून घ्या. चिमणी बनाते इथून काय झालं तिला हवामान बदलल्यामुळे तिला क्षयरोग ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न अवेअरनेस करण्यासाठी केल्या जातो. वेगवेगळे काय केलं तर वेगवेगळे डेज आणि त्यानंतर वेगवेगळे दिवसाचा कालावधी घ्या काय केलं जाते राहूया जातं. वेगवेगळे प्रोग्राम आहे ज्यामुळे टीचर संदर्भात आहे आपल्याला एक थिंग वॉच यामध्ये आपल्याला एक नॉलेज गरजेचं. फॉर एक्झाम्पल की ओझोनचं लेअर आहे की ओझोनच्या लेअरला काय झालेलं आहे होल पडलेला आहे आणि हा होल पडल्यामुळे आपल्यावर काय होतं जे रेडिएशन सेन्सर जो अल्ट्रा व्हायलेट किरण डायरेक्टली आपलं जे लाईट आहे सूर्याचा जो याच्यापासून येणारा जो किरण आहे तो डायरेक्ट आपल्या स्किनला काय केलं जातं स्किनला टच केल्यामुळे आपल्याला स्किन डिसीजचं प्रमाण होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे की आपल्याला जर माहिती असेल की या रेडिएशनमुळे काय होत असेल तर त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन्स घेणं आणि पर्यावरणाची हानी खूप गरजेचं आहे. म्हणून काय आहे की आपल्याला नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आपला चेंज करायला पाहिजे बरोबर आहे. सर आपण काय म्हणू शकतो की आपल्याला माहिती आहे बघा आता इथे आपण कसं म्हणू शकतो की ऍटिट्यूड जेव्हा आपले पीएम काय देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे अग्रीमेंट करतात. त्या अग्रीमेंट करण्यामागचा उद्देश काय असतो की जेणेकरून असं एकही देश नाही की जे देश कायमच स्वयं आपल्याला माहिती आहे की जर एकमेकांशी काय आहे आपल्याला जर आपल्या देशामध्ये आपल्याला जर गाड्या चालवायच्या असेल तर पेट्रोल आणि खनिजे जर पाहिजे असेल आपल्याला पेट्रोल आहे डिझेल पाहिजे असेल तर आपल्याला इराक आणि इराण सोबत संबंध चांगले ठेवावे लागेल. त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध आपण चांगले ठेवण्याचा काय करतो प्रयत्न करतो. कोणी असं जरी विकसित असेल जरी अमेरिकेसारखा देश असो जरी इंग्लंड सारखा देश असो जरीही विकसित असेल तरीही त्यांना काय भारताची आणि इराक आणि इराण देशात जरी भारताचे काम पॉवरफुल आहे आमच्याकडे काय आहे मोठे खनिज आहे पेट्रोल आहे पण पॉसिबल नाहीये की त्यांना जर पाणी जर आपली अन्न वस्त्र ही गरज जर पूर्ण करायची असेल तर पाण्याची जी गरज आहे ती जर त्यांना पूर्ण करायची तर दुसऱ्या देशावर त्यांना अवलंबून राहावंच लागेल कारण पेट्रोल किंवा डिझेल शकणार ओके ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे स्वतःचे ऍटिट्यूड आहे आपण ऍटिट्यूड काय करायला पाहिजे चेंज करायला पाहिजे. कोणताही देश स्वयंपूर्ण नाही आणि यासाठी आपण काय करावं लागतं भागीदारीने राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल त्यासाठी अनेक क्रॉस झालेले आहेत तर तुम्हाला माहिती एकंदरीत क्रॉस डेव्हलपमेंट इंडेक्स काढला जातो. त्या इंडेक्स हा उत्पन्नाच्या संदर्भात जेव्हा आपल्या याच्यामध्ये आपण पर्यावरणाचा आपल्या भारत आपण पर्यावरणाचे काय केलंय ऱ्हास केलेला आहे हानी पोहोचवली आहे. जे हानी कळायचे असेल तर किती पैसे खर्च करावे लागणार हे पण बंद करायचं गरजेचं असतं. त्याला ग्रीन जिडिपी आपण म्हणत असतो. आता बघा अलीकडे योजना आलेली आहे 14 पासून आली आहे. ज्या 14 पासून आलेली योजना काय आहे तर 50 कोटी झाड आपण लावायला पाहिजे. हे काय आहे तर हे त्यामध्येच आहे की आपण विकास करतो आहे. आपण वेगवेगळे इंडस्ट्री आणतो आहे वेगवेगळे आपण केमिकल रिएक्शन करून आपण वेगवेगळे प्रोजेक्ट आणतो आहे वेगवेगळ्या बाबी आपण करतो आहे त्यावेळेस पर्यावरणाची हानी होत आहे. पण पर्यावरणाची हानी भरून काढायची असेल तर आपण वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्या संदर्भात सुद्धा योजना आहे.
बरोबर आहे. हे बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर युटिलायझेशन पर्यावरण जो बाकी आहे त्याबद्दल देखील आपल्या इथं स्किल डेव्हलपमेंट पर्यावरण आपण सांगू शकतो की वॉटर मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं वॉटर मॅनेजमेंट जसं पाणी फाउंडेशन्स आहे. हे काय आहे वॉटर मॅनेजमेंट करण्याचं वॉटरचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी तयार झालेली एक संस्था आहे. बरोबर आहे की जेणेकरून तुमच्याकडे जर अवेलेबल पाणी अवेलेबल नसेल तर कालांतराने पाण्याची निर्मिती होऊ शकतात. वेगवेगळे तलाव निर्माण करणं आहे. तलाव माहिती आहे वेगवेगळे तलाव आहेत त्या तलावांचे वेगवेगळे कालवे तयार करणं आहे. अशा पद्धतीचे पाणी फाउंडेशन अंतर्गत ते केल्या जातात. ते आपण सांगितलं की कन्झर्वेशन करायला कशा पद्धतीने करायचं वेस्ट जे काही घटक आहे वेस्ट घटकांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं ह्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पर्यावरण कोण आहे करणं गरजेचं आहे. त्याला आता नैसर्गिक वस्तू तीन आणि तर म्हणजे एखादी घटना एखाद्या वेगळ्या निर्मिती करायचं म्हणजे आपण आपला जो ड्रेस आहे हा ड्रेस कालांतराने आपण काय टाकून देणार आहे. मग हा बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करणार ते बर्न म्हणजे कचऱ्यातून कला निर्माण करणं हे पण काय हे महत्वाचं आहे. त्या गोष्टी लक्षात कन्झर्वेशन करणं आहे. ऑर्गॅनिक फार्मेशन म्हणजे सेंद्रिय शेती आपण कशा पद्धतीने करता येईल हे पण याचं पण स्किल डेव्हलप करणं किंवा सायंटिफिक नॉलेज पण हे पण आपल्याला तर सायंटिफिक नॉलेज आपण बघितलं आपण सांगू शकतो की तुषार सिंचन आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो ठिबक सिंचन आहे. ते सायंटिफिक नॉलेज आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करता येतं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे किंवा आपण जे पाण लोटांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे बोटीनं वगैरे सुरुवातीला पाणी दिलं जायचं. तेव्हा काय व्हायचं की जमिनीला जास्त पाणी मिळायचं आणि झाडाला जे वृक्षाला पाणी मिळायला लागलं ते पाणी कमी मिळायचं. ठिबक सिंचन सारखी व्यवस्था आहे दुसऱ्या सिंचनासारखी व्यवस्था आहे. याच याच्यामुळे काय होतं स्पेसिफिक झाडाला काय म्हणतात पाणी मिळतं आणि जे इतर घटक आहे गवत वगैरे आहे, त्याला पाणी न मिळतं त्याची वाढ कुठेतरी थांबवू शकतो. म्हणजे हे काय आहे आपल्याला पर्यावरण संरक्षण करता येतं. हे तर पाणी प्रत्येक लोकांचा प्रत्येकाचा पर्यावरण संरक्षणासाठी काय असणं सहभाग असणे हे आपल्याला महत्वाचं ठरतं. हा वाटतं. पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामध्ये काय वेगवेगळे त्याला आपण काय म्हणतो पॉप्युलेशन एक्सप्लॉइट इंडस्ट्रियलायझेशन बरोबर आहे. इफेक्टिव्ह ऍग्रिकल्चर पॉलिसी इफेक्टिव्ह
अर्बनायझेशन, पॉवर्टी and unemployment, poverty and poverty. बघा, जे काही पर्यावरणासाठी सर्वात महत्त्वपूर्ण जे घटक ठरलेले आहेत पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये पोल्युशन हा खूप मोठा फॅक्टर काय करतो, इम्पॅक्ट करतो. ओके, त्यामध्ये बरोबर, ज्यामध्ये मार्क्सचं प्रमाण, सीएफसीचं प्रमाण काय होत आहे, पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात होत आपल्याला माहिती आहे की आपण शीघ्र पिण्याच्या कार्बन असं म्हणल्या जातं. परिणाम म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे सोडल्या जाते आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं आपण अवेअरनेस काय करणं गरजेचं आहे की काय असायला पाहिजे, गाडी असली पाहिजे. आता जेव्हा आपल्याकडे आपण ठीक आहे, आपण आपल्याकडे गाडी जरी असेल पण आपण वैयक्तिक साधनाच्या ऐवजी जे आहे ना सार्वजनिक बरोबर आहे. तर प्रत्येकाने जर गाडी आपण प्रत्येकाने गाडी घेतल्या तर अशा वेळेस काय होऊ शकतं की कुठेतरी पर्यावरण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्या ठिकाणी आपण काळजी तर मोठ्या प्रमाणात जर तर मग आपलं भारत जीवनात लोकसंख्या असेल त्याचा आपण निघत आहे तर मग चा वापर करावा. लांबड्याने हा वापर करत असल्यामुळे मग आपल्या पर्यावरणाला डिस्टर्ब होतो. त्या गोष्टी बरोबर आहे. आणि जसं की लोकांची जनतेची आवड वृद्धी असते त्यामुळे गोल हे 17 दिलेले आहेत. पॅरिस परिषदेमध्ये जाते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये आणि त्याबद्दल आपण काय करूया, डिस्कस करूया. काही गोष्टी पण खूप महत्वाचे. तर बघा यामध्ये बरोबर आहे की आज आपल्याला आज आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आता आज आपण वेगवेगळ्या वाट पाहिलेला आहे रिअलमध्ये. आपण सिरियल पाहिलेलं आहे. बरोबर, आपण एखाद्या प्राणी संग्रहालयात गेलं तर आपल्याला पाहिलं पाहिजे. पण आज आपण डायरेक्ट पाहिलेलं आहे, नाही पाहिलेलं आहे. बरोबर आहे. जर यदा कदाचित जर आपण माणसाची जास्त शिकार झाली, सिंहाची मोठ्या प्रमाणात शिकार झाली किंवा मानवामुळे त्यांना काही त्रास झाला तर अशा वेळेस त्यांच्या एक दिवस समाधी नष्ट होऊ शकते. म्हणजे आपल्याला येणारा आपल्याकडे दाखवावं लागेल की हे बघ ही लायन आहे, हे बघ ही काय आहे टायगर. अशी सिच्युएशन कुठेतरी क्रिएट होऊ शकतं आणि एकंदरीत जे फूड चेन आहे, फूड चेन सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. यासाठी आपल्याला काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे. ओके, पॉप्युलेशन पोल्युशन सर्वात महत्त्वाचं काय आहे, आता बघा करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण गरजेचं आहे, केलं गरजेचं सर्वात
त्यांनी सेंद्रिय शेतीचा धोरण त्यांनी राबवलंय. तर सेंद्रिय शेती करताना पहिलं राज्य जे आपल्याला दिसून येतं ते असं त्याला मोठ्या प्रमाणात आपण काय करतो की सेंद्रिय खतं टाकण्याऐवजी आपण जैविक खतं टाकण्याऐवजी काय आर्टिफिशियल न टाकता आपण जर नॅचरल टाकले जसं जो कडुलिंबाचा पाला वगैरे आहे ते काय आहे नॅचरल कीटकनाशक म्हणून आपण पण आपण नॅचरल आपण नाही केलेल्या गोष्टीचा आपण काय या जमिनीमध्ये मृदेमध्ये ते टाकतो आणि त्यामुळे मग जे काय आपण केमिकल जे रासायनिक खताचा वापर केलेली जी काही शेती आहे यामुळे इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या शरीरावर सुद्धा होतं मानव जीवन सुद्धा कुठेतरी नष्ट होतं प्राणी सृष्टी त्यानंतर वनस्पती सृष्टी आणि जेही जे घटक आहे संपूर्ण घटकावर काय होतं इम्पॅक्ट होत असल्याचं इनडायरेक्ट त्या गोष्टी काय करणं गरजेचं आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात काय होते मोठ्या प्रमाणात सांडपाणी मोठ्या प्रमाणात केमिकल सांडपाणी जमिनीवरील घाण यामुळे मग वायू प्रदूषण आहे त्याचे प्रदूषण मिळतं शहरीकरण आता मोठ्या प्रमाणात शहरीकरण ओढेच्या ओढे काय करतात शहरी भागाकडे जाते आहे आणि शहरी भागाकडे गेल्यामुळे लिमिटेड त्यांचा एरिया गलिच्छ वस्ती झालेली आहे बरोबर आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे म्हणजे तुडुंब भरलेल्या एरिया मिळतो आणि यावेळेस त्यांचे जे एन्व्हायरमेंट आहे ते एकदम काय झालेलं आहे तर डिग्रेशन त्याचं पाहायला आपल्याला मिळत यासाठी तुम्हाला माहित असेल की पर्यावरणाची प्रदूषण थांबावं प्रदूषणाला आळा घालावा यासाठी सम आणि विषम संख्येनुसार काय करायला हवे या पद्धतीने एक प्रोग्राम राबवलेला होता कुठे तर दिल्लीमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे दिवसा जर तुम्ही जर चालायला गेले ते आपण जे चेहऱ्यावर काळं पाण्याचं आपल्याला पाहायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणात काय आहे प्रदूषण आहे तरी प्रदूषण प्रोग्राम ऑर्गनाईज केल्या जातात जसं मी तुम्हाला सांगितलं की सम आणि विषम संदर्भात सुद्धा काय केलं होतं प्रोग्राम त्यांनी घेतलेला ऑब्विसली प्रदूषण होण्यासाठी त्या पद्धतीने तर आपण करीत असेल बरोबर आहे तर आपण असं म्हणू शकतो की तर ऑब्विसली डिफॉरेस्टेशन केल्या जातं मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्या जाते की आपल्याला शिकवायचं आहे तर काय केलं जातं झाडांची तोड केल्या जाते आणि त्यापासून मग आपण काय करतो अन्न शिजवून ते आपण अन्नग्रहण आपली उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे साधनं अवेलेबल त्याचा अभ्यास करून त्याचे जे जल नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट किंवा नवीन नवीन गेट्स आपल्या घरामध्ये आपण आणू शकणार नाही इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्यामुळे यासाठी ह्युमन पर्यावरण डिग्रेशन त्याला एम्प्लॉयमेंट सुद्धा अनएम्प्लॉयमेंट सुद्धा महत्त्वाचा घटक आपल्याला डिग्रेशन आहे अशा बाबी आपल्याला एकदा सांगणार नंतर consequences of the integration बरोबर आहे म्हणजे जे ह्युमन सॉरी परिणाम पडतो लाईफ कसं पडते समजतं नेमकं यामध्ये कोणकोणते घटक येतात तर मी तुम्हाला सांगितलं ना ऑल मध्ये त्याच्या उपाययोजना काय आहेत कशा पद्धतीचे घटक आहेत मी तुम्हाला सगळं समजून सांगते
केलं नव्हतं. Consequences of environment degradation. बरोबर आहे. Human right of life. There is no human like no that they have proposal regulations. Yeah, and this सजीवसृष्टीमध्ये मग वनस्पती असो बरोबर आहे प्राणीसृष्टी असो ते खूप करता येतं की पर्यावरण डिग्रेशनचा बरोबर त्या आपलं काय होतं एज झाले कुठेतरी फरक पडतो. आता बघा आपल्याला प्रदेश आहे बरोबर? लवकर होण्याचे ह्या गोष्टी आहेत पर्यावरणामध्ये दूषित झालेलं आहे घटक कमी झालेले आहेत त्यामुळे आपल्याला वेगवेगळे स्किन डिसीज होणं आहे किंवा प्रदूषणामुळे वेगवेगळे श्वासाचे आजार होणं आहे ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला किंवा हे घटक इम्पॅक्ट करतात बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय होतं मला माहिती आहे का आता हा एक त्यामध्ये त्यामध्ये वाढ तर वाढ य परिणाम त्यानंतर वेगवेगळे वनस्पती पक्षी मग जैवविविधता की नैसर्गिक जाती संदर्भात बरोबर आहे फळ प्राणी बरोबर आहे ह्या गोष्टी आपण म्हणतात स्पर्धा असते तापमान सर्वात जास्त विचार केला तर 30 ते 40 अंश डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरच्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळतं जर आपण तिथे काय आणि नकल या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात करतात कारण टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात आपल्याला अस्तर असं पाहायला मिळतं ओके ते झालं
ऑफ लाईफ, लॉस ऑफ वॉटर आणि पर्यावरण पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना ऑब्विसली आपण म्हणू शकतो की पर्यावरणापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होत कारण त्यांचे जीवन हे पर्यावरणाशी किंवा त्या पर्यावरणीय संस्थेशी त्यांचा मोठ्या प्रमाणात निगडीत आहे कारण की दऱ्या खोऱ्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये राहणारे हे लोक आहेत ट्रायबल कम्युनिटी असल्यामुळे त्यांचे जीवन खूप धोक्यात असतात कारण मध पद्धतीपासून वेगवेगळे हे आहे ना त्या वस्तू तयार करतात. त्यामुळेच त्यांची काय असतं वेगवेगळी पण जेव्हा गुड मॉर्निंग मला वाटतं काहीतरी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न झालेला आहे का म्हणून मी वर्षा मॅडम गुड मॉर्निंग म्हणल्या आणि निघून गेल्या ते पण ते तुम्हाला त्यामध्ये प्रायव्हेट आपल्याला भाग करण्यात ओझोन हे काय आहे पर्यावरणाचा त्रास त्यामध्ये आपल्याला समजा ऑब्विसली पर्यावरणाचा त्रास अल्ट्राव्हायोलेट किरण ज्या प्रमाणे आपल्याला स्किन डिसीज होऊ शकतात त्याचप्रमाणे वनस्पतीला ते घातक आहे जलीय परिसंस्था आहे त्यांना सुद्धा ते घातक आहे प्रत्येक घटकाला काय अल्ट्राव्हायोलेट किरण ही घातक आहे यासाठी आपण काळजी घेणं आहे गरजेचं भाग पर्यावरण दूषित आपण बघतो की डिफरंट इम्पॅक्ट ऑफ द डिप्रेशन इम्पॅक्ट ऑफ द एनवायरमेंट वेगवेगळ्या घटकावर आपल्या याचा परिणाम कशा पद्धतीने पडतो ते आता आपण बघू. आता आपण काय अभ्यास differentials impact of environment. Environment मध्ये असतात वेगवेगळ्या कशा वुमेन्स मेन आहे त्यानंतर पुअर आहे मॅजंट्राइज ग्रुप्स आहे त्यानंतर आपण सांगू शकतो इंडिजियस पर्सन्स आहे यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात त्याबद्दलचा आपण घ्या. त्यानंतर मालिन्य व्हिडिओ
बरोबर आहे का? पर्यावरण इंडिजिनस जे कम्युनिटी आहे त्यामध्ये डिस्कस केली त्यामुळे इंडिजिनस जे पर्सन आहे त्यावर ज्यांच्यावर पर्यावरणाचा हवामानाचा मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात जसं फॉर एक्झाम्पल आपण सांगता येतं की हवामान चेंज होणं तर यासाठी इंडिजियस पीपल इकडे राहतात डोंगरदऱ्यामध्ये माळामध्ये चेंज होणं पर्यावरणात काहीतरी चेंज होणं यामुळे त्यांच्यावर मोठा परिणाम होतो. बरोबर आहे तर यासाठी आपल्याला सांगता येतं की ते नेहमीच मग त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं बरोबर आहे ह्या गोष्टी आपल्याला सांगता येते इंडिजियस पीपल त्यानंतर असं होतं की त्यांना जरी प्रॉब्लेम्सला फेस करणं ऑब्विसली पर्यावरण दूषित झालं किंवा जंगलतोड मोठ्या झाली तर अशा वेळेस त्यांना त्याचे उपजीविकेचे साधन लाईव्हलीहूड संदर्भात प्रॉब्लेम्स आहे जो आपण म्हणू शकतो की मध गोळा करणं आहे बांबूपासून एखाद्या वस्तू तयार करणं आहे तेंदूपत्त्यापासून बिडीचे उत्पादन घेणे किंवा इतरही काही जे बाबी आहेत यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्था कुठेतरी कमकुवत होऊ शकतं आणि मग त्याचे इम्पॅक्ट वेगवेगळे किंवा वेगवेगळ्या सिच्युएशनला त्यांना फेस करावं लागतं हे काय आहे तर एन्व्हायरमेंट कम्युनिटीमध्ये इंडिजियस कम्युनिटी आहे किंवा इंडिजियस ग्रुप आहे यावर इम्पॅक्ट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते आपल्याला त्यांचं जे पेट आहे कारण काही काही किंवा जे सर्व्हिसेस आहे ऑलरेडी ते दर्यापुरामध्ये या एरियामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम काय होता की त्यांच्याकडे सर्व्हिस हिल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये कुठली अडचणी निर्माण ऑब्विसली जो आपण म्हणू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी किंवा डॉक्टर्स वगैरे नर्स प्रोव्हाइड करण्यासाठी सर्व्हिस तिथे देण्यासाठी काही लोकांची इच्छा नसतं बरोबर आहे नर्स डॉक्टरांना ट्रायबल बेल्टमध्ये राहायला कोणाला आवडत नाही बरोबर आहे ज्यांना सगळ्यांना आवडतं कारण की वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असतं वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात अशा वेगवेगळ्या बाबी असतात त्यामुळे काय आहे की त्यांच्या हेल्थ संदर्भात काळजी घेण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यातही काही अशिक्षितपणा असतो की ज्यामुळे आपल्याला माहिती आहे की मालन्यूट्रिशनसारखं प्रमाण आहे गर्भावस्थेमध्ये वेगवेगळे काळजी प्रिकॉशन्स वगैरे न घेतल्यामुळे त्या बाळाची होणारी हेळसांड आहे अशा वेगवेगळे कारण आपल्याला पाहायला मिळतात सोबतच बालविवाहासारखे प्रकार आपल्याला पाहायला मिळतो कुमारी मातेचे वेगवेगळे प्रश्न पाहायला मिळतात आणि त्यामुळे इंडिजियस पीपलला एन्व्हायरमेंट वेरियस पाहता ते झालं आपल्याला इंडिजियस कम्युनिटी आता या संदर्भात आहे तर आपल्याकडे काय आहे वेळेची कमतरता आहे त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा कारण की आपल्याला संपूर्ण चालूवर फोकस करायचा आहे वेगवेगळ्या आपल्याला बघणं काय करतो डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करा तर बालमजूर म्हणजे कुठे शिकवलं महिला आहे बालक आहे त्यानंतर वृद्ध आहे हे काय आहे तर एक मार्जिनलाइज ग्रुप म्हणून कन्सिडर केल्या जातात त्यांना उपेक्षित घटक म्हणून पूर्वीपासूनच कन्सिडर केल्या जातात आणि यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून हे फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो की आर्थिक क्षमता आपल्याला तसं मला मार्जिनलाइज मध्ये आपण सांगू शकतो की जर आपण पुअर कम्युनिटीमध्ये किंवा पुअर फॅमिलीमध्ये आपण बिलॉंग करत असेल आपल्या जे नीड्स आहेत ते नीड्स कमी वेतनावर काम करावं लागतं ती आपली मजबुरी असतं मग अशा वेळेस वेठबिगारीसाठी जे आहे वेठबिगारीसाठी समस्या कुठेतरी दूर व्हावी यासाठी मग प्रयत्न केला जात आहे ते पण आपल्याला माहिती असतं केल्या जात त्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच आपण टाकलेलं आहे की वेठबिगारी करणं कायद्यानं आर्टिकल नंबर 23 काय सांगतं आर्टिकल नंबर 23 वेठबिगारी उपेक्षित गटामध्ये बरोबर आहे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये कुठे लेट सर्व्हिस प्रोव्हाइड होऊ शकतं किंवा मग सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये सुद्धा आपल्याला इनइक्वालिटी तिथं पाहायला मिळू शकते ते आपल्याला बरोबर आता आपण
आता आपण सांगू शकतो की पालक आहे, कृषी गट म्हणजे आपल्याला माहिती आहे कौशल्य कौशल्य घटक आहे. जर शैक्षणिक त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये त्यांचे काय करेल, त्यांच्याकडे वेगवेगळे जी काही साधने आहेत, शैक्षणिक साधने सुद्धा त्याला प्रोव्हाइड केल्या जाईल. पण जे पुअर कम्युनिटीमधून येते आहे, ज्यांच्याकडे शैक्षणिक साधने अवेलेबल नाही, अशा वेळेस त्यांच्या शैक्षणिक आव्हानांना सुद्धा त्यांना तोंड द्यावं लागतं. कारण की ऑब्व्हियसली आपण गरिबीमध्ये त्यासाठी आपण अन्न वस्त्र निवारा हे जे मूलभूत गरजा आहे त्यावरच आपण काय करू, तर आपण आपला टाइम वेस्ट करू. आपण आरोग्य आणि शिक्षण या थोडंसं लक्ष देणार नाही. ते म्हणून मग काय होतं की तुम्हाला ते काय केलं जातं की शैक्षणिक गरजेचं प्रमाण आपल्याला पाहिजे. कारण ऑब्व्हियसली जर आपण त्याकडून काय केलं तर काम करून घेतलं जातं की ठीक आहे आता शेतीचं काम लागलेलं आहे, आता आपण काय करूया की आपण दुसऱ्याच्या शेतात म्हणजे आपण दुसऱ्या लोकांना मदत करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये तुम्ही चाल आणि काय कर काम कर, अशा सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून शैक्षणिक गरजेचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच माहिती ताराबाई शिंदे बरोबर आणि तेव्हा नाव ताराबाई मोडक आहे बरोबर. ताराबाई मोडक ते वाले आणि काय केलं आपण तर त्यांनी साखर शाळा चालू केली, पुरणशाळा चालू केली. साखर शाळा म्हणजे तुम्हाला ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देता यावं त्यासाठी त्यांच्या संस्थेमध्ये त्यासाठी खूप मोठं काय असतं दिलेलं असतं आणि ते त्यांनी केलेलं आहे. पुरणशाळा आहे ज्या ठिकाणी गाई चालत आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळे गुरेढोरे चालत आहे, त्या ठिकाणी जाऊन तिथे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे एज्युकेशन बालकांना प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा पद्धतीच्या शाळा आहेत. शाळा सुद्धा सुरू केली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शाळा त्यांनी केली. आपण बघितलं तर महत्त्वाचं. पहिल्या चित्रपटात और एक विचार केला तर पर्यावरणाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर पर्यावरणाच्या संदर्भात वायू प्रदूषणाचा जर विचार केला तर महिलांना मोठ्या प्रमाणात केस दिला. तर घरामध्ये आपण जेव्हा चुलीवर स्वयंपाक करतात तर अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आपल्याला बरेच लोक उज्ज्वला मुलांसाठी सुरक्षित व्हावं, त्यांनाही आरोग्य चांगले आरोग्य त्यांना लाभ गव्हर्नमेंट पुढाकार घेते आहे हे आपल्याला माहिती आहे. पण काही ग्रामीण भाग आजही काय करतो आहे तर मोठ्या प्रमाणात चुलीवर स्वयंपाक बनवल्या जाते. त्या चुलीवर ते स्वयंपाकाचे इंधन ते वैरण आणण्यापासून तर ते स्वयंपाक बनवण्यापर्यंत सुद्धा तिला काळजी घ्यावी लागते. यासाठी मग त्या याच्यातून निघणारा जो धूर आहे धुरामध्ये आहे किंवा मग तिच्या आजूबाजूला असणाऱ्या बायकांच्या धुरात गेल्यामुळे किंवा या बाबीमध्ये काय होऊ शकते तिचं आरोग्य कुठेतरी आरोग्याचा कुठेतरी त्रास होऊ शकतो आणि त्यासोबतच तिचं लाईफ स्पॅन सुद्धा करू शकतो, डोळे कुठेतरी निकाल होऊ शकतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम नाही का. हे जर आपण विचार सुरक्षित पर्यावरणात असताना आज आपल्याला पाहायला मिळतं की जे नाशिक अलीकडचा रोज असे एकही दिवस नाही ज्या त्यांच्या दिवशी आपल्याला मध्ये बातमी पाहायला मिळत नाही की प्रॉब्लेम क्रिएट झालेला नाही. तर बघा 4 वर्षाच्या मुलीवर रेप काय पण किती प्रवृत्ती आहे तुम्ही काय करा विचारा की एक छोट्या ज्या म्हणजे ज्या प्रेम करण्याची इच्छा होती त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वेग इथपर्यंतची नीच दर्जाची झालेली आहे. हे त्याला आपण इथिक्स एज्युकेशन आता खूप क्रायटेरिया नीट झालेली आहे. म्हणजे मला माहिती आहे युपीएससी आणि युपीएससी ना इथिक्स ना ज्या सब्जेक्ट शिकवण्यात जातं की इथिक्स काय असतं, कसे असावं, कशा वेगवेगळ्या थिअरीज आहेत, वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत त्यामध्ये आणि तसंही जर इथिक्स काय असतं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगलं राहावं, समाजाला काय अपेक्षित आहे या समाजाला काय अपेक्षित आहे यापेक्षा आपण ऍज अ ह्युमन म्हणून कशा पद्धतीने बिलॉंग करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीचा आपण काय करणं लक्षात घेणं काय आहे खूप गरजेचं आहे. आता बघा अशा म्हणजे सुरक्षित आजही मुली जर आपण विचार केला तर ती कुटुंबामध्ये सुद्धा काय नाही सुरक्षित नाहीये.
अनेक प्रकार एकदम जवळच्या व्यक्तीने सुद्धा तिच्यावर काय केलेले आहे, तिच्यावर अन्याय केलेले आहे, अत्याचार केलेले आहे. म्हणजे काय आहे, पर्यावरणामध्ये अंतर्गत येणारा सुरक्षितता मुद्दा सुद्धा काही गोष्टी आपण त्यानंतर तिला 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 म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे जर आपण विचार केला, रिप्रोडक्टिव्ह इथे कसं आपल्याला ठीक आहे. निसर्गात महाराष्ट्र जन्म घेण्यासाठी महिलांना तयार केली. तिथे एक इनबिल्ड तयार आपल्या जीवनात झालेल्या. बरोबर आहे. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये महिलांचं अनेक वेळा काय होतं, बाळाला जन्म देताना आईचा पुनर्जन्म आपल्याला झालेला म्हणजे की अनेक काळांना सहन करावा लागतो बाळाला जन्म द्यावा लागतो. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये या म्हणजेच आपल्याला सांगता येतं त्या काळात तेव्हा त्या काळामध्ये आपण याची काळजी घेतली तरच ते काळजी तुम्हाला माहिती असेल जर आपण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये या वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळ्या बांधील आपल्याला फेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल कार्डिओलॉजी आहे, त्यानंतर वेगवेगळे शरीराचं वेगवेगळं स्ट्रक्चर चेंज होणार ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. तर त्यासाठी असंही मी म्हणत नाही की स्ट्रक्चर चेंज होतच. त्यासाठी आपण व्यवस्थित काही गोष्टी मेंटेन केल्या, व्यवस्थित स्तनपान केलं, ज्याला आपण फिडिंग वगैरे करू शकतो. ह्या अनेक गोष्टी एकमेकांना इंटरलिंकेज असतात. त्यासाठी आपण त्याचं नॉलेज असणं काय गरजेचं आहे. आणि आपल्याला काय होतं, काही लोक काय होतात की अर्ध्या सिच्युएशन असतं. मग आपण जर बाळाला जर आपण फिडिंग केली तर त्यामुळे आपल्या स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं वगैरे काय. हे सगळं मेंटेन करण्यामध्ये लोकांचं काय असतं की अर्ध ज्ञान कुठेतरी चुकीचं ठरू शकतं. त्यासाठी फिडिंग केल्यामुळे कुठेही आपलं स्ट्रक्चर चेंज होत त्यामुळे उलट कारण की आपल्या काय झालेलं असतं संपूर्ण याच्यामध्ये जीव वाढते त्यामुळे चेंज झालेली असते. त्या गोष्टीला आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीला फेस करावं लागतं. त्यानंतर आपण सांगतो पिरियड्स हे सुद्धा काय महिलांचे एमसी मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या बाबीला एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा काय करावं लागतं, फेस करावं लागतं. ही गोष्टी आरोग्य आरोग्य किंवा काही अडचणी वगैरे निर्माण होतात. त्यानंतर आपण म्हणताय की जेंडर इनइक्वालिटी संदर्भात महिलाला काय करावं लागतं, फेस करावं. त्यानंतर पुअर लोकांचे प्रॉब्लेम्स जसं की सांगता येते की पुअर कम्युनिटी पूर्वीपासूनच काय होतं की जे अफेक्टेड एरिया त्या अफेक्टेड एरियामध्ये राहतात. बरोबर आहे. आणि अफेक्टेड एरियामध्ये म्हणजे म्हणू शकतो आपण की स्ट्रक्चरल बाबी काय असतं त्यामध्ये सुद्धा भेदभाव केलेला आहे. आता गावामध्ये गावाच्या बाहेरच कुठेतरी आपण हे कम्युनिटी पाहायला मिळतं. त्यानंतर त्यानंतर आपण सांगू शकतो म्हणजे हा काय स्ट्रक्चरल भेदभाव आहे म्हणजे संरचनात्मक सांगता त्यामध्ये आपण सांगू शकतो की असुरक्षित त्यांच्या घरे असते. तर तुम्हाला माहिती आहे की गावाच्या आजूबाजूला जर कोणाचे घर असेल किंवा गावाच्या बाहेर ज्याला असते त्यांचे एक म्हणू शकतो आपण पुअर कम्युनिटीचे गरिबांचे पाहायला मिळतात. त्यांचे घरही सुद्धा असुरक्षित असतात. जे विटांनी मातीने नाही तर ते कुळाने छोट्या याने बांधलेले असतात आणि अशा वेळेस मग पत्र्याने किंवा कुळाने बांधलेले असतात. म्हणजे पाणी आलं वारा आला कोण आलं की गरम त्या बाजूला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. ते आपल्याला सांगता येतं की त्यांचं मर्यादित निर्णय घेण्याची क्षमता याच्यामध्ये ते बघा गावगाड्याच्या राजकारणामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर पुअर जे कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतात त्या लोकांचं तेवढं डिसिजन मेकिंग मध्ये त्यांना नाही किंवा केल्या जात कधी त्यांना आपल्या एरियाला माहिती बरोबर आहे की तुमच्या एरियामध्ये जर पुअर कम्युनिटीमध्ये कोणी बिलॉंग करत असेल तर त्यांच्या एरियामध्ये नाही. ठीक आहे ते जरी इम्पॉर्टंट बोलत असेल तरी त्यांना महत्व दिल्या जात नाही. अलीकडच्या काळात होतो आहे पण तेवढं असंही आपल्याला म्हणता येत नाही. कारण की राजकीय विशिष्ट आरक्षण ओबीसी कम्युनिटीला दिलेलं आहे, महिलांना दिलेलं आहे, एससी एसटी कम्युनिटीला दिलं आहे की जेणेकरून त्यांना
राजकारणामध्ये किंवा आपल्या गावगाड्याच्या राजकारणात अस्तित्व असावं त्यांच्याही डिसिजन मेकिंग योगदान असतं. हे आपल्याला नंतर काय सांगतात की वेगळा प्रमाणात भेदभाव असल्याचं पाहायला गोरगरिबांचा तुम्ही विचार केला थोडक्यात जर थोडे जर पैसे असतील तर ठीक आहे आपण मुलाला शिकूया मुलीला कुठे मुलीला घरीच ठेवूया ओके किंवा आपल्याला घरामध्ये जर जेवण बनवलं जात असेल तर जेवण पहिल्या नंबरला मुलगा तरी किंवा मग जो काही पुरुष आहे करता धरता पुरुष आहे किंवा इतरही जे आहे ते लोक करतात पण मुलगी आहे किंवा आई आहे घरामध्ये जी महिला काम करते आहे ती महिला कुठेतरी शेवट जेवण करणार जी शिळं अन्न आहे ती शिळं अशाही पद्धतीचे लिंग आधारित आपल्याला भेदभाव सुद्धा पाहायला मिळतं हे पर्यावरणाच्या संदर्भात आजूबाजूला परिस्थिती पर्यवेक्षकीय आपल्याला एकदा पाहायला मिळतं आणि या गोष्टीचे संपूर्ण आपल्याला सोशल वर्कशॉप अभ्यासता येतं हे आपल्याला शैक्षणिक वेगवेगळ्या बरोबर आहे ठीक ठीक आहे घरी काम करायला बाहेर ठिकाणी जावं लागतं पुढे शाळा आहे किंवा मग आपण सांगू शकतो की पुढे शाळा की पुस्तक आई वडील कामानिमित्त बाहेर ठिकाणी जाते आहे तर ऑब्विसली छोटे छोटे बाळांना कसं वगैरे लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना काय करायला लागतं प्रश्न पडलेला असतो अशा वेळेस जे काही छोटे बालक आहे त्यांना सुद्धा इथे आपल्या साखर शाळा पुष्कळ आपण तिथं त्या ठिकाणी केल्या जातं त्या ठिकाणी केल्या जातात यासाठी मग काय आहे तर शैक्षणिक गळतीचं प्रमाण त्यांना पाहायला मिळतं किंवा प्रॉब्लेम्सना ओव्हरकम केल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय फेस करा ह्या गोष्टी झाल्या आपल्या डिफरन्शियल इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इंडिजिनस कम्युनिटी आहे मानव त्या त्यानंतर त्या गोष्टींचा अभ्यास केला आपण एन्व्हायरमेंट ह्युमन राईट्स फर्स्ट बरोबर आहे एन्व्हायरमेंट मध्ये ह्युमन राईट्सचं काय महत्व फर्स्ट राईट इंटरनेट इंटरनेट अँड ह्युमन बरोबर आहे राईट राईट हे आपण आता बघणार
प्रत्येक व्यक्तीला काय आहे बरोबर आहे. त्यामध्ये आपण काय येतं की मानवाला व्यवस्थित करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर आता मला काय आरोग्य संबंधात प्रत्येक व्यक्तीला जीवन काळजी जीवन जगणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला जीवन येतं. जर आपण सांगता येतं की स्वतःची सुद्धा आपल्याला स्वतःची आत्महत्या करणं हे सुद्धा आपल्याला चुकीचं आहे. आपल्या स्वतः सुद्धा आपल्याला मरता येणार नाही. इच्छा मरण आपल्या भारत देशामध्ये अवेलेबल नाही. बरोबर? म्हणजे स्वतःला जरी आपल्याला वाटत असेल की मला त्रास होतो आहे, मला या समाजामध्ये राहायचं नाही, तरीही आपल्याला मरता येणार नाही. आपल्याला आपलं जीवन संपवता येणार नाही. काय आहे आपल्याला? तर आपल्याला जीवन आहे. बरोबर? मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे का? तर ह्युमन राईट्स मी तुम्हाला शिकवलंय ना मानवी अधिकार काय आहे आणि मानवाधिकार जे की 10 डिसेंबर 1948 मध्ये मानवी हक्क तयार करण्यात आला आणि त्यामध्ये 30 जे आहे तर 30 घटक सांगितले किंवा 30 अधिकार दिले आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या राईट म्हणजे वेगवेगळे आशा वर्कर त्यानंतर नर्सेस डॉक्टर या वेगवेगळ्या नॅशनल रूरल मिशन किंवा मग हेल्थ मिशन हेही आपल्याला सोबत लसीकरण इम्युनायझेशन त्यानंतर आरोग्याची काळजी त्यानंतर अंगणवाडी असून लसीकरण खूप संदर्भात खूप म्हणजे अन्न सुरक्षित संदर्भात त्यांना सांगितलं जातं किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना त्यानंतर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य व्यवस्थित पद्धतीने काय केलं जातं आरोग्याची काळजी त्यानंतर वॉटर अँड सॅनिटरी वॉटर अँड प्रत्येक व्यक्तीला चांगलं पाणी मिळण्यासाठी काय गरजेचं आहे यासाठी राष्ट्रीय मिशन काय केलेलं आहे अवलंबलेलं आहे आणि त्याचं काय असेल की जल मिशन आहे तिकडे आलेलं आहे त्यांना 22 पर्यंतच ते अचीव करायचे प्रत्येक त्यांच्या घरापर्यंत नळ पोचवायचा आहे प्रत्येकांना व्यवस्थित पाणी त्यांना मिळालं पाहिजे यासाठी त्यांना काळजी घेणं खूप गरजेचं होतं यासाठी राईट वॉटर आपल्याला पाणी सुद्धा किंवा 21% बाकी त्यामध्ये आहे पाणी हे आपण सुद्धा घेतो ते आपल्याला सांगायचं काळजी त्यानंतर यासाठी वेगवेगळ्या आपल्या शहरी भागामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत काही ना कचरा गाडी येतो आणि ती गाडी त्यानंतर कचरा घेऊन जाताना त्या कचऱ्याचे विल्हेवाट विल्हेवाट टाकताना त्या वेगवेगळे प्लास्टिक केला जातो त्यानंतर वैद्यकीय कचरा वेगळ्या पद्धतीचा केला जातो जो ओला कचरा
या प्रोडक्टापासून नवीन प्रोडक्ट निर्माण होईल का यासाठी त्याचं काम केल्या जातं. त्यानंतर सॅनिटेशनची काळजी त्यांना उद्योग नियंत्रण आणि आपल्याला कपी मासे पाळा आणि भूताट टाळा. म्हणजेच सांगायचं काय आहे, सॅनिटेशन करत असताना ग्रामीण भागात एखादा जर एरिया त्या एरियामध्ये काय झालेलं आहे, तर मोठ्या प्रमाणात गवताची निर्मिती झालेली आहे. त्या ठिकाणी फवारणी वगैरे करणं हे काम केलं जातं. वॉटर पोल्युशन जर होत असेल त्यामध्ये मग मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, ग्रामपंचायत काळजी घेते की ज्यामध्ये क्लोरीन टाकून त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की म्हणजे यासाठी फवारणी त्यानंतर पाण्यामध्ये विहिरीमध्ये झाडामध्ये सल्फर काय केलं जातं, पाणी निर्जंतुकीकरण केल्या जाते. तर आपल्या आरोग्याची काळजी राईट टू फूड यासाठी आपल्याला माहिती आहे की त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळावं यासाठी असणाऱ्या योजना आहेत. अंत्योदय अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 35 किलो वगैरे काय म्हणतात धनधान्य मिळतात आणि त्या माध्यमातून लोकांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांनाही त्यांच्या उपजीविकेची अन्न ही जी गरज आहे त्यांची ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला काय असावं, ऑब्विसली ते घर काय आहे, आपल्याला अन्न वस्त्र सोबत चांगला निवारा असणं ही सुद्धा आपली एक मूलभूत गरज आहे आणि त्याची काळजी घेणं गव्हर्नमेंट सुद्धा याची काळजी घेतं. आणि ऑब्विसली सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे, जर एखाद्या व्यक्तीला जर घर मिळत नसेल, घर दिल्या जात नसेल तर आपल्याला सोशल वर्क त्या गोष्टी आपल्याला इथे सांगता येतात. अलीकडच्या काळामध्ये प्रधानमंत्री योजना आहे, बरोबर. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे, इंदिरा रमाई आवास, प्रत्येक काय आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रमाई आवास योजना आहे ते कोणासाठी आहे बघा. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की हे झालं शेल्टर. आता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. आपल्या कॉन्स्टिट्यूशन पर्यावरणाची काळजी, पर्यावरण बघा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे भोजन झालेले आहे, त्यामध्ये आपण सांगू शकतो फर्स्ट त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे काय आहे, पर्यावरण नैसर्गिक करणं खूप गरजेचं आहे.
त्यामध्ये सांगता येईल आपल्याला की नैसर्गिक नॅचरल झाला संपत्ती आहे. त्या प्रत्येक घटकाचा काय आहे तर त्यांनी लक्षात ठेवणं किंवा त्या संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. आर्टिकल नंबर 48 आहे. आर्टिकल 48 फंडामेंटल नाही तर आपण सांगते की त्यामध्ये 48 मध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला काय पर्यावरण संरक्षण करणं गरजेचं आहे. पर्यावरण आणि कृषी संरक्षण करणं इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीचे आपल्या कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये प्रोव्हिजन्स केलेले पर्यावरण संरक्षणासाठी. त्यानंतर आपण करण्यासाठी तिथे तरतुदी दिलेल्या त्याला ऍग्रीमेंट स्टॉक स्टॉक परिषद आहे. त्यानंतर रिओ डी जानेरो वसुंधरा परिषद आहे. वेगवेगळे मॉन्ट्रियल करार आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी प्रयत्न केले आहेत. त्या गोष्टी आपल्याला काय आहे माहिती असणं गरजेचं सर्वात महत्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये आहे सोशल एन्व्हायरमेंट अँड सोशल वर्क. फॉर एक्झाम्पल नर्मदा बचाव आंदोलन, चिपको आंदोलन आहे, अपिको चळवळ आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की टेहरी धोरणासंदर्भाचा प्रकल्प आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की सायलेंट व्हॅली संदर्भाचा जो प्रकल्प आहे त्या प्रत्येक नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सोशल एन्व्हायरमेंट मुवमेंट अँड सोशल वर्क काय करणार आहे डिस्कस करणार आहे. आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं तर आजच्या लेक्चरला आपण जो डिस्कस केलेला पार्ट आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंट बरोबर कन्सेप्ट काय आहे एन्व्हायरमेंटचे वेगवेगळे कॉजेस कोणते पडतात किंवा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द एन्व्हायरमेंट बरोबर आहे हे पण आपण अभ्यास केला. त्यानंतर एन्व्हायरमेंट डिग्रेशन कोणते घटक ऑफ द एन्व्हायरमेंट डिग्रेशन यासाठी एक महत्त्वपूर्ण ठरतात त्याही बाबीचा आपण अभ्यास केलेला आहे. देन आपण ज्याही गोष्टी आहेत सम आपण त्यानंतर डिफरेन्शियल इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट परिणाम करतो. कारण की एन्व्हायरमेंट प्रत्येक घटकावर सारखाच परिणाम करतो असं नाही तर मार्जिनलाइज ग्रुप वेगळ्या पद्धतीचा आहे त्यावर वेगळ्या पद्धतीचे इम्पॅक्ट होतो. वुमेन्स वेगळ्या पद्धतीचा होतो. पुअर्स घटक आहे, इंडिजियस पर्सन आहे, इंडिजियस कम्युनिटी आहे या घटकांवर वेगवेगळ्या पद्धतीचा परिणाम होतो. त्या पद्धतीचा प्रत्येक घटकाचा एव्हरी आणि इच इव्हेंट किंवा एव्हरी आणि इच फॅक्टरवर मी काय केलेला आहे फोकस केलेला सोबतच त्याच्यापैकी पॉलिसी संदर्भात काय केलेलं आहे डिस्कस केलेला. अशा पद्धतीने आपण एन्व्हायरमेंट अँड सोशल वर्क याचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला जो काही पार्ट आहे ज्यामध्ये काय आहे तर एन्व्हायरमेंट मुवमेंटचा अभ्यास आपण करणार. आता काय विचार मी त्यांना करू शकतो तुम्हाला कोणाला काही ऑफलाईन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे विचारायचा आहे कोणाला काही प्रश्न कसं विचारायचं सेशन भेटू मग आपण नेक्स्ट